सो आज आपण करतोय साबुदाणा खिचडी उपवासाची आहे ही. अर्थात जसं मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं, काही ट्रेडिशनल डिशसाठी मी ऑफकोर्स आईची हेल्प घेत असतो. सो आत्ता इथे साबुदाणे भिजवून जे घेतले होते त्यामध्ये आपण ज्या बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत ते ॲड करतोय. जसं साखर ॲड केली, मीठ ॲड केलं आणि शेंगदाण्याचा कूट ॲड करतोय आपण. अनेक लोक साखर ॲड करत नाहीत साबुदाण्याच्या खिचडीमध्ये, पण आम्ही करतो. सो प्रत्येकाची आपली इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. त्यानंतर आता हे सर्व जिन्नस जे आहेत हे एकत्र मिक्स करून घेतो आपण आणि त्यानंतर आपण पुढची जी प्रोसेस आहे ती आपण स्टार्ट करू. एका मोठ्या कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे. तेलाबरोबर अर्थात फ्लेवर चांगला यावा यासाठी तूपही थोडंसं मिक्स केलं होतं. सो तूप आणि तेल असं कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता किंवा प्युअर तुपातही तुम्ही करू शकता. तेल व्यवस्थित तापायला पाहिजे. त्यानंतर आपण आता ह्यामध्ये ॲड करतोय जिरं, जिऱ्यानंतर हिंग पण आपण थोडासा फ्लेवर म्हणून ॲड केला आहे. हिंग अर्थात खूप औषधी असल्यामुळे तो मी युजली सर्वच पदार्थांमध्ये ॲड करतो. त्यानंतर कढीपत्ता ॲड केला. लो फ्लेमवर सर्व करायचं आहे जेणेकरून तुमची फोडणी जळणार नाही. माझी थोडीशी फोडणी जरा जळाली होती त्यावेळेला. थोडंसं मिक्स करून घेतो आहे आता मी. साबुदाणा खिचडी प्रत्येकजण घरात बनवतच असतं. काही जण उपवासाला काही गोष्टी खातात, काही गोष्ट नाही खात. जसं जिरं हा पदार्थ आहे, अनेक जण प्रिफर नाही करत. जसं मी सांगितलं आम्ही करतो. सो मी ॲड केलं होतं जिरं. आता यामध्ये बटाट्याचा किस टाकून घेतला आहे. हा बटाटा उकडलेला नव्हता. हा जो बटाटा आहे तो साली सोलून घेतला. त्यानंतर बटाट्याचा किस काढला, स्वच्छ धुवून घेतला जेणेकरून बटाट्याला लागलेला चीक जो असेल तो पूर्ण निघून जाईल. आणि आता प्रॉपरली त्याला तो शिजेपर्यंत कढईमध्ये आपण व्यवस्थित स्टर करून घ्यायचा. मध्ये मध्ये थोडंसं मी प्रेस केलं जेणेकरून थोडासा तो मॅश होईल, थोडासा मऊ होईल आणि क्विकली शिजला जाईल बटाटा. अगेन बटाट्याच्या किसाऐवजी तुम्ही हवं तर बटाट्याचे छोट्या छोट्या फोडी टाकू शकता. बटाट्याचे स्लायसेस किंवा बटाट्याचे आपण जे फ्राईज वगैरे खातो त्या पीसमध्ये पण, त्या आकारामध्ये पण तुम्ही ॲड करू शकता. थोडा वेळ व्यवस्थित बटाट्याच्या हा जो कीस आहे त्याला शिजणं आवश्यक असतं. सो थोडा वेळ व्यवस्थित त्याला ढवळत व्यवस्थित शिजू द्या आणि नंतर मग आपल्याला पुढची प्रोसेस कडे जायचं आहे. आता जर मगाशी सर्व जिन्नस एकत्र केले होते, साबुदाणे, मीठ आणि साखर, दाण्याचा कूट वगैरे, ते सर्व व्यवस्थित इथे ॲड करून घ्या. बरेच जण म्हणतात की साबुदाणा किती वेळ भिजवावा, कसा भिजवावा. तर युजली मी जो साबुदाणा भिजवतो तो ओव्हरनाईट पाण्यात नाही ठेवत, कारण की ओव्हरनाईट ठेवला तर मग सकाळी त्याचं पूर्ण लगदा ऑलमोस्ट होतो. सो त्याच्याऐवजी तुम्ही साबुदाणा जो आहे हा व्यवस्थित धुवून घ्या. ओलसर झाल्यानंतर सगळं पाणी निथळून काढायचं आणि परत साबुदाणा बुडेल एवढं हलकंसं पाणी ठेवायचं किंवा साधारण एक बोट पाणी राहील हलकंसं वर एवढं. पण अर्थात पूर्ण तो खळखळीत नाही झाला पाहिजे. त्यामुळे खूप कमी प्रमाणात पाणी ठेवायचं आणि सकाळी परत साबुदाणा चेक करायचा. जर तुम्हाला वाटलं की साबुदाणा कडक असेल तर खिचडी बनवायच्या आधी थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडायचं आणि परत झाकून ठेवायचं, जेणेकरून मग परत आपण खिचडी बनवायला घेतो त्यावेळेला परत साबुदाण्याने थोडंफार कडकपणा असतो ते पाणी शोषून घेतं आणि तो मऊसूत व्हायला मदत होते. आता मी जसं तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये, मी साबुदाणे ॲड केले आहेत आणि आता व्यवस्थित त्याला मिक्स करतो आहे जेणेकरून सर्व पदार्थ एकजीव होतील वाफेवर. सो व्यवस्थितरित्या तुम्ही मिक्स करून घ्या. साबुदाण्याची खिचडी ॲक्च्युली बनवायला खूप इझी असते, जास्त वेळ नाही लागत. बेसिक जर तयारी तुमची ऑलरेडी झाली असेल तर खूप क्विकली होते ती. जास्त
टेन्शनचं काम नसतं. फक्त साबुदाणा किती वेळ भिजवावा, कसा भिजवावा, त्या थोड्या गोष्टी असतात आणि अर्थात त्या प्रॅक्टिसमुळेच येऊ शकतात. कित्येकदा माझी खिचडी चुकली आहे अगोदरही, त्यामुळे मी युजली थोडी बेसिक हेल्प आईची घेतो साबुदाण्याची खिचडी बनवताना किंवा काही ट्रेडिशनल आपल्या ज्या महाराष्ट्रीयन घरात बनणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. साबुदाणे आता मी व्यवस्थित पूर्ण एकजीव करून घेतो आहे. थोडासा फ्लेवर जर वाढवायचा असेल तर परत वरून तुम्ही हवं तर ॲडिशनल तूप टाकू शकता, कारण की तुपाने खूप सुंदर फ्लेवर येतो खिचडीला. पण अनेक जणांना तुपाचा फ्लेवर उग्र वाटतो, तुपाचा सुवास उग्र वाटतो. तो तुम्ही मग तुपाऐवजी तेलाचं प्रमाण करू शकता.